मानाचा मुजरा. मी गार्गी जयेश जाधव इयत्ता 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव गुरुदीक्षा इंग्लिश हायस्कूल पिंपरी आहे. मी तुमच्यासमोर एक कथा सादर करीत आहे. माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1697 रोजी पुरंदर या किल्ल्यावरती झाला. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते व त्यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज होते. ते फक्त 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. पुढे ते जिजामातेच्या तालमीतीत घडले. ते 9 वर्षाचे असताना औरंगजेबाने जेव्हा छत्रपती शिवरायांना दिल्लीला असताना नजरकैदेत टाकलेले, तेव्हा छत्रपती संभाजी महाराज मात्र सगळीकडे फिरत होते. एक दिवस फिरता फिरता जे राजे कुस्तीच्या आखाड्याजवळ थांबले. तिथे औरंगजेबही कुस्ती पाहत होता. औरंगजेब संभाजी राजेला पाहताच विचारले, क्या संभा सुना है तुम्हारे अब्बाजान को बुखार आया है? राजे म्हणाले, हाँ ठीक सुना है. औरंगजेब म्हणाला, क्या संभा तुम्हें बुखार नहीं आया? एवढ्यात राजे म्हणाले, आम्हाला बुखार येत नसतो, आमच्यामुळे दुसऱ्यांना बुखार येतो. औरंगजेब गप. पुन्हा औरंगजेब म्हणाला, क्या संभा कुस्ती खेलोगे? संभाजी राजे म्हणाले, हाँ क्यों नहीं, जरूर खेलेंगे. अगर आपके शहजादे मैदान में उतरेंगे तो हम कुस्ती जरूर खेलेंगे. नाहीतर असे कित्येक पैलवान आम्हाला रोज सलाम ठोकतात. पुढे 1680 मध्ये शिवरायांचा मृत्यू झाला व छत्रपती संभाजी महाराजांना राजगादीवर बसवले. त्याच आपल्या स्वराज्यावर औरंगजेब नावाचं एक मोठं संकट उभं राहिलं. औरंगजेब 5 लाखाची फौज 40 कोटीचा खजिना घेऊन स्वराज्य बुडवाय निघालेला. परंतु संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे पुरते हैराण करून ठेवले होते. आणि एक दिवस जे नव्हतं घडायला पाहिजे होतं तेच झालं. सह्याद्रीतला छावा मुघलांच्या कैदेत अडकला. सतत 40 दिवस माझ्या राजाचे हाल केले. अरे तुम्ही छावा चित्रपट पाहिलाच असेल ना. त्यामध्ये संभाजीराजांचं कशी अवस्था होती. नखे काढली, डोळे काढले, जीभ कापली, हात तोडले, पाय तोडले, आणि तरीही माझा राजा स्वधर्म आणि स्वराज्यासाठी झुकला नाही. त्याची ती अवस्था पाहून औरंगजेबही म्हणाला, सचमुच छावा है छावा. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उसकी जबान से नहीं मांगने 2 लफ्ज़ हमसे. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन उसने हाथ फैलाए नहीं हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, लेकिन उसने घुटने टेकाए नहीं हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने. सचमुच छावा है छावा. अशा माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम.